हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बोकड्याची वजडी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झणझणीत आणि चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासारखं आज मी बनवणार आहे। प्रथम पहिला मी मार्केटमधनं वजडी आणलेलं आहे बघा, आणि ह्याला आता स्वच्छ धुवून घेणार आहे बघा। फोपसा, वजडी, फेर, फोपसा इत्यादी आणलेला आहे। आज आता ह्याला स्वच्छ धुवून घेत आहे चांगल्या पाण्यानं। आणि चला तर मग आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आणि आता ह्याला गरम पाण्याने चांगलं धुवून काढायचं, किंवा आपण स्वच्छ 4-5 7-8 पाण्यानं धुवून काढल्यानंतर आपण गरम पाण्यानं त्याला जरा शिजवायला ठेवायचं, आणि एक लिंबू पिळून घ्यायचं हे बघा। आणि वजडीचं पूर्ण घाण निघून जाते। एक 5 मिनिटं चांगलं त्याला शिजवायसाठी ठेवायचं, आणि खालीवर परतून घ्यायचं, घाण पाणी पूर्ण निघून जाते वजडीचं। आणि नंतर ना उकळी आल्यानंतर चांगलं हे बघा असं वजडी वजडी, फेर, फुफ्फुस हे सगळं फुगलेलं आहे बघा गरम पाण्यानं ते, आणि लिंबू निचडून स्वच्छ झालेलं आहे। आणि चला तर मग याचं घाण पाणी आपण काढून टाकूया। आणि मसाला बघा मी काय काय घेतलेला आहे, लसूण, आलं, खोबरं, टमॅटो आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता स्वच्छ धुवून आता मिक्सरला लावणार आहे मी। आणि चला तर मग आता हे वजडीचं घाण पाणी होतं ते मी टाकून घेतलेलं आहे। आणि चला आता मग आता 5 शिट्ट्या लावण्यासाठी वजडीला आता घेत आहे। आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। आता एक चमचा तेल घालत आहे, आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे बघा। बारीक कांदा, आणि जरा कांदा भाजल्या गेल्यानंतर मग जरा चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये। आणि वजडीला मी स्वच्छ धुवून गरम पाण्यात लिंबू घालून सुद्धा त्याला स्वच्छ धुवून गरम शिजवलेलं म्हणजे मीडियम शिजवलेलं आहे। आणि आता कांद्यामध्ये पण आता जरा चांगलं शिजवून घ्यायचं। आणि आता हळद घालत आहे बघा हे, आणि 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर आपली वजडी शिजून जाईल। बोकडाची बनवणार आहे टेस्टी। आणि आता ह्याला खालीवर चांगलं हळद घालून घ्या, आणि खालीवर आता परतून घ्या, मीठ पण घालू शकताय। आणि अर्धा किलो वजडी आणलेला आहे, आणि खूप पाणी घालू नका, एकच तांब्या घाला। आणि चांगल्यापैकी आता 4-5 शिट्ट्यात त्याचा वजडी शिजून जाईल। चला तर बघा आता मी पाणी टाकत आहे 1 तांब्या, आणि आता झाकण लावून घेत आहे कुकरला। आणि आता 5 शिट्ट्यामध्ये आपली वजडी शिजून जाईल। चला तर मग आता शिजायला ठेवते। चला तर मग आता बघा हे शिजून झालेलं आहे वजडी हे बघा। तुम्हाला जर वजडीचं पाणी आवडत असेल तर तुम्ही भाजीत आमटीत घालू शकताय, किंवा नाही घालू शकत असते तर घालू शकतोय। चला तर मग हे पाणी मी पिवळं पाणी काढून टाकलेलं आहे वजडीचं, आणि पाणी नितळून घेतलेलं आहे। आता गॅसवर झणझणीत वजडी सुकी करणार आहे, चणचणीत आणि झणझणीत खूप साध्या सोप्या पद्धतीनं। आणि मिक्सर लावून घेतलेला आहे मी मसाला, आणि तेल 2 चमचे घालून मसाला घातलेला आहे। आता चांगलं मसाल्याला शिजवून घ्या। खालीवर चांगलं परतून घ्या मसाल्याला। धनिया 1 चमचा घाला, धनिया 1 चमचा घाला, आणि एव्हरेस्ट मसाला घाला झणझणीत हे बघा। बोकडाचा मटणाचा आणलेला आहे एव्हरेस्ट मसाला। आता खालीवर चांगलं परतून घ्या। आता 1 ते 2 चमचे झणझणीत चटणी घाला, घरची चटणी आपली घाला। जेवढं आवश्यकता लागते तितकं तुम्ही 1 ते 2 चमचे घालू शकताय। आणि खालीवर चांगलं
परतून घ्या. अगदी बोकड्याची झणझणीत वजडीचं सुक्कं बनवणार आहे आणि खूप टेस्टी आणि खूप जे नाही आवडणार असले त्यांना पण आवडेल अशा प्रकारे मी वजडीचं सुक्कं करणार आहे बोकडाचं. आणि आता चला तर मग आता मसाला सगळा घालून झालेला आहे माझं आणि खालीवर चांगलं परतून घ्या आणि मीठ पण घालून घ्या जितका चवी लागते. आणि वरनं कोथिंबीर घातलेला आहे मसाल्यात वरती मसाला घालून घेतलेला आहे कोथिंबीर. आणि चला तर मग आता आणि सुक्कं हे बघा वजडी शिजलेलं आहे ते आता मी मसाल्यात घालून घेत आहे. खालीवर चांगलं परतून घ्या. खालीवर चांगलं परतून घ्या. खालीवर चांगलं परतून घ्या आणि 10 ते 15 मिनटं चांगलं बारीक गॅसवर चांगलं मसाला शिजायला ठेवा. आता मसाल्याचं पाणी राहिलेलं आहे ते घालून घ्या आणि रबरबी सुक्कं वजडी बोकड्याचं सुक्कं बनवून घ्या आणि खूप टेस्टी लागते. जे नाही खाणारे ते पण खायला लागतील अशा प्रकारे मी बनवत आहे साध्या सोप्या पद्धतीने. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मी आता बघा झाकून ठेवलं होतं मीनं बारीक गॅस करून चांगलं वजडी रस्सा म्हणजे सुक्कं करण्यासाठी 10 ते 15 मिनटं कट आलेला आहे आणि खूप टेस्टी झालेला कलर पण छान आलेला आहे. हे बघा खूप छान झालेलं आहे. 10 ते 15 मिनटाचं चांगलं मसाल्याला शिजवायला ठेवा. झणझणीत रस्सा म्हणजे सुक्कं बनवलेलं आहे रबरबीत. कसं वाटलं माझं बोकडाचं वजडीचं बनवलेलं आहे. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही नक्की बनवून खाऊ शकताय. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने केलेलं आहे. ज्यांना आवडत नसेल हे पद्धत करून बघा, त्यांना नक्की खायला घाला, ते नक्की खातील आणि खूप आवडतील. आणि असंच माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर बघा आता माझं झालेलं आहे बनवून. आता मी चला तर मग आता एका पिलटीत खाण्यासाठी काढत आहे. हे बघा खूप छान झालेलं आहे. वजडीचं सुक्कं केलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप छान बनवलेलं आहे. बाय.